आमच्या दरिंद्र पाटलामुळे अंतर पडलं, मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं. छगन भुजबळ यांची मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका. आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मगाशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी, मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना. अरे हे अंतर ह्या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं. पंतप्रधानांनी आमची जातीय जनगणना करावी, छगन भुजबळ यांची बीडमधून मागणी. पण आता परत एकदा मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जात गणना करणार. मोदी साहेब, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दशवार्षिक जनगणनेबरोबरच जात गणना झालीच पाहिजे. मी सरकारला विचारलं, त्यांना 10 दिवसात जात प्रमाणपत्र कसं दिलं, 10 तासात मागण्या मान्य कशा केल्या, छगन भुजबळ यांचा सवाल. 3 तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं. अरे 8-10 महिने लागतात. एवढे फास्ट कसे झाले तुमचे अधिकारी? हे सगळे जे आहेत, अनेक सर्टिफिकेट त्याचे चेक झाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मिळायला पाहिजे दाखवायला तयार आहे मी. बघा माझ्या हातात. मी सीएम साहेबांना सांगितलं, मी तुमच्या त्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेंना सांगितलं, म्हटलं एवढं फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात, याला 10 तासात. हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे. हा डीएनए कधी सर्कल काही सांगता येणार नाही. जरांगेंचं टार्गेट फडणवीस आहेत, आम्हाला मूर्ख समजू नका, छगन भुजबळ यांची टीका. आणि त्यावेळेस सीएम कुठे होते? सीएम नागपूरला. इथे यांनी निर्णय घेऊन टाकला, पात्र शब्द काढून टाकला. सीएम ना मला सांगायचं आहे, सावधान. ही जी मंडळी आहेत ना, ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा. या सगळ्या बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय. वडेट्टीवार कसे दुटप्पे आहेत असं सांगताना छगन भुजबळ यांनी वडेट्टीवारांचा जुना व्हिडिओ दाखवला. वडेट्टीवार साहेबांनी का आमचा विरोध नाही. इथे अंबडला पहिल्यांदा वडेट्टीवार साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की पक्ष वगैरे बाजूला, हा पिवळा झेंडा एकत्र घेऊन आपण जाणार आहोत, लढणार आहोत. परत आमची दुसरी रॅली झाली हिंगोलीला. त्यांना बोलवलं, काय माहिती प्रेशर आले, येतो म्हणून सांगितलं, आलेच नाही. नगरला बोलवलं, अरे या, आलेच नाही. पंढरपूरला रॅली, अरे या, आलेच नाही. अनेक रॅली झाल्या, बीडला झाले, अरे या, नाही आले. कुठलं प्रेशर तुमच्यावर होतं? तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्या बरोबर राहणार, मग का नाही राह? मला काही आमच्या ज्या संपादकांनी फोन केला, तुम्ही का नाही आला?
नागपूरच्या रॅलीला. का नाही आला सांगू? ऐका रे तो व्हिडिओ. विखे आले आणि महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेले. विखेंना सोडणार नाही, छगन भुजबळ यांचा इशारा. लोकांना मार्गदर्शन करत असाल तर आम्हाला सुद्धा ते करता. एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही दरिंगेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत जातात तेव्हा तुम्ही का गप्प बसतात. मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही. ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा, भाजपनं आपल्या नेत्यांना आवरावं, छगन भुजबळ यांचा इशारा. त्या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना आवरा. तुम्ही आता केलं ना, आम्ही कोर्टात लढू. तुम्ही अशा उलटे सुलटे आदेश दिलेत ना, आम्ही रस्त्यावर लढू, आम्ही निवडणुकीत लढू. नाहीतरी आतापर्यंत तुमच्या पाट्या उचलल्यात ना रे आम्ही. एक दिवस असा येईल की आमचा हा गोर गरीब ओबीसी फटका हा सुद्धा पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उठवायला लावल्याशिवाय राहणार. बीडमधील ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी सगळ्या समाजाची टक्केवारीच वाचून दाखवली. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, हिशोब करा. 54% ओबीसी, 374 जाती, 54%, 13% दलित बांधव, 7% आदिवासी, 74% झाले, 3% ब्राह्मण, 77% झाले, त्याच्यानंतर मुस्लिम आणि मग जे शिल्लक राहतात ते किती ते मोजा, ते मराठा समाज. 60% आम्ही, 50% आम्ही. 5 कोटी मुंबईत आणणार. अरे 5 कोटी आणले की 10-15 हजार माणसं आणली आणि सरकारने जरा नरमाईनं घेतलं म्हणून तुमची दादागिरी झाली. जर पोलिसांना सांगितलं असतं ना यांना जरा बरोबर कामाला लावा तर एक रात्र थांबायला पाहिजे होतो. एक रात्र सगळ्या रस्ता तर पोलिसांनी मुंबईच्या साफ करून टाकला होता. आणि हे कोण होते हो? मराठा समाजाचे लोक नाहीत, मराठा समाजाला विरोध नाही. हे फक्त त्याचे दारूवाले, वाळू चोर यांनी आणलेले लोक. जातीयवादाच्या दंगली घडवून आणण्याचं या लोकांचं स्वप्न आहे. कितीही दडपण आलं तरी ओबीसीतूनच आरक्षण घेणार, मनोज जरांगे भूमिकेवर ठाम. पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं, मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली घडवण्याच्या, हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही. आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना. अजित पवारांना बदनाम करण्याचा भुजबळांनी विडाच उचललाय. तुझा चष्मा तुलाच राहू दे, रक्तानं माखलेला, जरांगेंची खोचक टीका. आणि त्याच्यावरूनच यांचं कळतं आणि फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यावरूनच ओळखून घेते की किंवा फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय, फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय, विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजितदादांना 100% बदनाम करायचं आहे. अजितदादाला आजच्या सभेवरून असं वाटलं आम्हाला अजितदादाला दोष देऊन उपयोगच नाही, कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे अजितदादाला बदनाम करण्याचा. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी उभा आहे, ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा देतोय, धनंजय मुंडे यांचं वक्तव्य. आज या एल्गार महासभेला संबोधित करतोय ते कुणाला विरोध करायचा म्हणून नाही, कुठल्या समाजाचा विरोध करायचा म्हणून नाही, कुठल्या समाजाचं न्यायी शब्द तुम्ही पण लक्षात ठेवा. न्यायी आरक्षणाच्या विरोधात नाही. आज मी इथं उभा आहे
माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी. आमच्याकडे भुजबळांसारखी मोठी ताकद आहे, आम्ही ओबीसींना धक्का लागू देणार नाही. धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया. एका भावाचा पॅनल निवडून आला, दुसऱ्याचा पडला. सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेला आणि त्याचा सख्खा भाऊ म्हणतोय तू त्याला कसं आणलंस, तू एका मायबापाचा आहेस का? इतका विष पेरावा, एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, या पुरोगामी महाराष्ट्राला, या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का? अरे आपलं आरक्षण हक्काचं कोण कसं नेतं ते बघू. अपने पास अपनी ताकद भुजबळ साहेब आहे आणि आपण सर्वजण जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द. राजकारणासाठी मराठ्यांना ओबीसीत घुसवलं जात आहे. धनंजय मुंडे यांचा आरोप. शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यूएस शिवाय दुसरा पर्याय नाही, हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं. कशाला त्या बिनडोकाच्या काय काय कारण आहे? भाई आमचं तर काय घरदार काढलं, आय माय बहीण काय ठेवलं नाही. इंग्रजापर्यंत माझा जमानला माझा डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा, म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. ते म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडलाय तर घेऊन जा. भुजबळांचा राजीनामा मागायला लाज वाटायला हवी होती. राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला काय भेटायला आले होते का? लक्ष्मण हाके यांचा सवाल. आता काल परवा तरी काय म्हणलं माहितीये का? भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मग बीडला यावं. ऐका ऐका, अरे भुजबळ साहेबाचा राजीनामा मागत असताना लाज वाटायला पाहिजे होती. अरे कारखानदारांचा नेता, वायनरी चालवणारा, दारूचा कारखाना चालवणारा विखे पाटील हा काय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तुम्हाला भेटायला आला होता का? बीड जिल्हा कुणाच्याही बापाची जहागिरी नाही. लक्ष्मण हाके यांची जोरदार टीका. अरे जाऊ द्या, कोण काळ कुठे, कोण काय नाव घेताय त्याचं सारखं, कोण आहे ही माणसं? अरे बीड जिल्हा काय यांच्या बापाची जहागिरी आहे का? त्या बीड जिल्ह्याचं 7/12 यांच्या नावावर लिहिलंय. अरे रात्रंदिवस या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतो आहोत. आता ही सामाजिक न्यायाची लढाई आहे. भुजबळ साहेबांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला? मुंडे साहेब तुम्ही कधी मराठा समाजाच्या एससीबीसीला विरोध केला? कधी तुम्ही ईडब्ल्यूएस ला विरोध केला? अरे आमचं म्हणणं आहे, सर्वांचा अर्जुन व्यासपीठावर धनुष्यबाण घेऊन बसलाय. भुजबळ हेच आमचे एकमेव नेते आहेत. गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. मित्रांनो, माधव हा फॉर्म्युला आपण मागे बघितला होता राजकारणामध्ये. माधव म्हणजे कृष्ण, आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे. सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही. सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही. आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही. कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय, बाण त्यांच्या हातामध्ये आहे. आम्ही सर्व लढाया लढू, रस्त्यावर, कोर्टात, सरकारसोबतही लढू.
गोपीचंद पडळकर यांचा इशारा. धनगरांना 2 भूमिकेत जावं लागणार आहे. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं हे धनगरांच्यासाठी प्राथमिकता आहे. आम्ही लढाई लढू, रस्त्यावरची लढू, न्यायालयातली लढू, सरकार बरोबरची लढू. धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा, गोपीचंद पडळकर यांची मागणी. धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे. परंतु 346 जातीचा समूह असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे. म्हणजे तुम्हाला दुहेरी भूमिका घ्यावी लागेल. मी म्हणतोय ती योग्य आहे का अयोग्य आहे? जरा जोरात आवाज येऊ द्या. ओबीसींच्या JRची होळी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची मागणी. खरं तर 1994चा आजच्या JR सारखा कुठेतरी चुकीचा काढलेला JR नाही. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला धरून 340व्या कलमेला धरून आणि तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग असतील, मंडल आयोग असेल, या सगळ्या घटनात्मक चौकटीत बसून 1994चा JR काढलेला आहे. ते यांनी किती जरा JR जाळले काय आणि किती आपटोआपटो घेतली तर JR यांचा रद्द होत नाही. माझं जरांगी असेल आणि जरांगीच्या सगळ्या निजामी पिलावळीला माझं आव्हान आहे. आरक्षणाचा JR जाळणारे बिंडोक ही जरांगेंची पिलावळ, नवनाथ वाघमारे यांची टीका. हे बघा, जरांगे पिसाळलेला श्वान आहे, त्याच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण की त्याचं काम फक्त याच्यावर त्याच्यावर भुंकण्याचं आहे, चवताळून वरबाडण्याचं काम आहे. बाकी काही नाही. स्वतःच्या प्रसिद्धीत स्वतःच राहण्यासाठी, स्वतःच सुखी लपवण्यासाठी त्याचं फक्त ही कृत्य त्याचं सुरू राहतं.